नांदेड येथे शिंदे सेनेच्या शहर प्रमुखांनी केली दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या वडिलांना मारहाण। सविस्तर बातमी अशी की नुकतीच महानगरपालिकेची निवडणूक संपली। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून शिंदे सेनेचे शहर प्रमुख श्याम कोकाटे यांच्या मातोश्रीचा पराभव झाला। या पराभवाचा राग मनात धरून शिंदे सेनेचे शहर प्रमुख असलेले श्याम कोकाटे यांनी दिव्यांग असलेल्या गजानन कोकाटे आणि त्यांच्या वडिलाला बेदम मारहाण केली। या मारहाणीत गजानन कोकाटे आणि त्यांचे वडील जखमी झाले आहेत। मारहाण करताना श्याम कोकाटे म्हणाले की तुम्ही मला राजकारणातून संपविले, मी तुम्हाला जीवनातून संपवेल अशी धमकी देत मारहाण केल्याचा आरोप गजानन कोकाटे यांनी केला आहे। श्याम कोकाटे हे शिंदे सेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचे कट्टर समर्थक मानले जातात। माझ्या पाठीमागे आमदार बालाजी कल्याणकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। कुठेही गेले तरी माझं काही वाकडं होणार नाही अशी धमकी देत पोलिसांवर देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न श्याम कोकाटे यांनी केल्याचा आरोप गजानन कोकाटे यांनी केला आहे। श्याम कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी दिव्यांग असलेले गजानन कोकाटे यांनी केली आहे। सध्या ज्यावेळेस त्यानं नगरसेवक होता त्यानंच रोड केला, त्यानंच उभं टाकून रोड केला, मग त्याला पाणी कुणीकडे काढायचं ते कळालं नाही का? त्यानं पाणी काढताना आता रोड फोडून पाणी काढायला, चुलता पाणी काढायला, यानं मारायला, यानं येऊन दबादब मारायला चालू केलं। आणि पुन्हा काय म्हणते तुम्ही मला आता गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यानं पडला, तो त्याच्या अस्तित्वामुळे पडला, पण त्यानं काय केला, मला तुम्ही पाळल्या, मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातून संपवतो अशा धमक्या देऊन मारहाण केली। येऊन डायरेक्ट लाताबुक्या घालणं, हे करणं, गैरवर्तणुकीची सोय केली त्यानं। मी विरोधात कोणत्याही प्रकारचा प्रचार केला नाही, कोणत्याही प्रकारचा झेंडा घेऊन हिंडलो नाही आणि मी म्हणलो नाही की बाबा याला मतदान करू नका। आता काही जण असतील त्याच्या कानावर काही गोष्टी आल्या असतील, कोणी सांगितलं असेल ते मला माहित नाही, पण यानं एवढा राजकीय द्वेष ठेवून हे मारहाण करायची गरज नव्हती। आज तो 7 वर्ष नगरसेवक शिंदे गटाचं शहर प्रमुख पद आहे म्हणून त्या शहर प्रमुख पदासाठी आमदार बालाजी कल्याणकर सोबत तो हिंडतो, मुख्यमंत्र्यांसोबत राहतो, म्हणून त्यानं सामान्य जनतेला त्रास देणं चालू केलंय असं मला वाटते। त्यानं तो पदाचा राजकारणासाठी स्वार्थ साधत नाही तर स्वतःच्या हितासाठी पदाचा स्वार्थ साधत असेल असं मला वाटते। का तर ह्याच्यावर सरळ दिसून येते त्यांनी ज्यावेळेस सामान्य नागरिकाला मारहाण करत असेल आणि जनतेत राबलेला माणूस, जनतेसोबत नाळ जोडलेला माणूस जर जनतेला मारत असेल तर हा कोणता नगरसेवक पदाचा माणूस, लायकीचा माणूस आहे? मला हे म्हणायचंय। आज माझ्यासारख्या विकलांग माणसावर जर गुन्हा दाखल करत असेल, माझ्यासारख्या विकलांग माणसावर जर असे त्यानं अन्याय करत असेल तर चांगल्या माणसासाठी किती दुर्दैवी गोष्ट आहे। त्याच्यासाठी काय मागणी काय? आता मागणी काय नाही, आता मी माझा मेडिकल झालेला आहे, मी गुन्हा दाखल करत आहे आणि त्यांनी गुन्हा दाखल करताना कसे गुन्हा दाखल करतात। मी मुख्यमंत्र्याचा माणूस आहे, आमदार बालाजी कल्याणकरचा माणूस आहे, म्हणून त्यांनी अशी भाषा केली आणि बहुतेक माझ्या मते आला असेल, स्टेशनला फोन पण आला असेल, आमदार बालाजी कल्याणकरचा फोन आला असेल, येऊ जा काही हरकत नाही, पण अखिलला न्याय देणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसारच चालतील। अधिकारी लास्टला काही केलं तरी न्याय देतीलच